नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 19 सप्टेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली। त्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। अजित पवार यांनी सुद्धा गोपीचंद पडळकरांचे कान टोचले। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, प्रत्येकाने बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे। अरेला कार्य करणं सगळ्यांनाच येतं, सगळ्यांना सगळ्या प्रकारची भाषा येते। ती आपली संस्कृती परंपरा नाही, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही। आपण शिव फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो, त्यांनी त्या काळात सांगितलेले विचार यावर कितीतरी पुस्तके आलेली आहेत, त्यांचा इतिहास आपण वाचतो। सगळ्यांनी याबद्दल निश्चित काही बंधनं पाळली पाहिजेत, असं अजित पवार म्हणाले। शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील यांवरील टीकेचा निषेध व्यक्त केला। पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा रोष निर्माण झाला। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून पडळकरांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालण्याची मागणी केली। शरद पवार यांच्या या फोनमुळे सांगलीतील राजकीय वातावरण अधिक तापले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकर यांच्या विरोधात आंदोलने आता सुरू झाली आहेत। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य आहे असे माझे अजिबातच मत नाही। वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल बोलणे हे योग्य नाहीये। या संदर्भात मी गोपीचंद पडळकर यांच्या सोबत बोललो आहे, त्यांनाही मी याबद्दल सांगितले आहे। मला शरद पवारांचा फोन आला होता, ते देखील या संदर्भात माझ्याशी बोलले आहेत, मी देखील त्यांना सांगितले। अशा प्रकारच्या विधानांना आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे तरुण नेते आहेत, अनेकदा ते बोलताना आपल्या अग्रेशनचा काय अर्थ निघेल ते लक्षात घेत नाहीत। त्यामुळे मी त्यांना सांगितले की आपण अग्रेशन लक्षात घेऊनच बोलले पाहिजे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। राऊतांनी राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांना समर्थन दिले। राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार यादीतून नावे कशी काढली जातात याचे पुरावे सादर केल्यावर राऊत यांनी भाजपवर तीव्र टीका केली। राऊतांच्या मते निवडणूक आयोग हे भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत। राऊत यांनी स्वतःवर आणि आनंद दिघे यांच्यावर झालेल्या टीकेचाही निषेध केला। त्यांनी दिघे यांच्यावर केलेल्या आरोपांना खोटे ठरवले आणि शिवसेनेतील फूट निर्माण करण्यासाठी या टीकेचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला। आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथील मेळाव्याला हजेरी लावली। यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार याद्यांमध्ये लक्ष केंद्रित करा अशी सूचना दिली आहे। विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असा आरोप खुद्द राज ठाकरे यांनी केला आहे। तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले। आशिया चषक 2025 स्पर्धेतील साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला। श्रीलंकेने या विजयासह सुपर 4 मधील स्थानही निश्चित केले। तर श्रीलंकेच्या या विजयामुळे ग्रुप बी मधील बांगलादेशचा संघही सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे। दरम्यान श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना सुरू असताना श्रीलंकेचा खेळाडू दुनीत याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। सामना सुरू असताना दुनीतच्या वडिलांचे निधन झाले, मात्र वडिलांच्या निधनानंतर दुनीतने खंबीरपणे सामना खेळतच होता। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या नीरज चोप्राच्या पदरी निराशा हाती पडली आहे। पण नीरज चोप्रा नंतर भारताचा अजून एक भालाफेकपटू उदयाला आला आहे, तो म्हणजे सचिन यादव। सचिन यादवने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये कमालीचे थ्रो करत कडवी झुंज दिली आणि जगभरात त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे। कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे। कौशल्य विकासामध्ये केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्यीय कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे। राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून टीम इंडिया म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या स्वप्नाला साकार करूया असे
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेनं सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित हास्य, थरार आणि गुढतेनं भरलेला एक नवा कोरा सिनेमा स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचं जबरदस्त पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. सध्या बॉक्स ऑफिसवर दिलीप प्रभावळकरांचा दशावतार सिनेमा धुमाकूळ घालतोय. या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मूळ कोकणातल्या कथेवर आधारित असलेला हा सिनेमा मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाची भुरळ सर्वसामान्यांपासून अगदी राजकीय नेते मंडळींना पडली आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हा सिनेमा पाहिला. तसेच सिनेमा पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले दिलीप प्रभावळकर आणि सिनेमाच्या अख्ख्या टीमवर कौतुकांचा वर्षाव केलेला आहे.